माणसाच्या कपड्यावरून किंवा माणसाच्या चेहऱ्यावरून, माणसाच्या राहणीमानावरून कधीच कुणाला गरीब आणि श्रीमंत म्हणू नका. हाय, नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर काल मी एक व्हिडिओ बघितला शीतलताईने व्हिडिओ टाकलेला आहे. सुधा मूर्ती ह्यांच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे. त्यांनी म्हणजे त्यांच्या त्यांनी जे वाचलेलं होतं शीतलताईंनी, एक पॅरेग्राफ म्हणा किंवा एक कथा म्हणा वाचली होती. त्या कथेवरनं त्यांनी तो व्हिडिओ तयार करून टाकलेला आहे. व्हिडिओ खूप छान आहे. त्यांनी खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे. मला तो व्हिडिओ आवडला. मग मला काय म्हणायचं आहे, काय तुम्ही लय भारी कपडे घातले, काय लय असं टिपटॉप राहिलं म्हणजे तुम्ही श्रीमंत आहेत हे तुमच्या मनाला माहिती. तुम्ही श्रीमंत आहेत म्हणून, कारण जो समोरचा माणूस आहे त्याला काय माहिती तुम्ही श्रीमंत आहेत म्हणून. किंवा फार आपले अशी साधी भाधी कपडे घातले, एकदम साधे सिंपल कपडे घातले, तर समोरचा माणूस कुठं म्हणणार आहे काही गरीब आहे म्हणून. आपल्या मनाला माहीत असतं आपण गरीब आहे का श्रीमंत आहे, का आपण 2 टायमाचं खाऊन पिऊन सुखी आहे. असं हे फक्त आपल्याला माहीत असतं, समोरच्या व्यक्तीला काही माहीत नसतं. त्यामुळं कोणी पण असू द्या, त्याला गरीब किंवा त्याला श्रीमंत हा म्हणण्याचा अधिकार आपल्याला नसतो. आणि कधीच कुणाला म्हणायचं नाही का हा गरीब आहे म्हणून, कधीच कुणाला म्हणायचं नाही. कारण आपल्याला माहीतच नसतं का त्याची इस्टेट किती आहे, त्याच्याकडं पैसा हडका किती आहे, हे कुणाला माहीत नसतं. आणि त्याच्या कपाळावर लिहिलेलं नसतं हा श्रीमंत व्यक्ती आहे किंवा ही गरीब व्यक्ती आहे. आणि काही लोकांच्याकडं काहीच नसतं, तरी पण ती असं टिपटॉप राहतात, अगदी व्यवस्थित. असं समोर बघितलं ना असं वाटलं पाहिजे का ही व्यक्ती भरपूर श्रीमंत आहे म्हणून आपण माणसांना ओळखायला चुकतो. मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या जवळ कुणी आलं, म्हणजे कुणी पण असू दे, आपण बाहेर कुठं तर आपल्याला कोण भेटलं किंवा काय, तर कधीच असं म्हणजे मनात आणायचं नाही का ही गरीब आहे ही श्रीमंत आहे, असं कधी कोणाला. मला फक्त एवढाच सांगायचा उद्देश आहे. कारण एवढ्या मोठ्या लेखिका आणि त्यांना जर म्हणजे त्यांच्या बरोबरच्या ज्या बायांनी ओळखलं नाही तर आपण काय ओळखू शकतो त्यांना. त्यांच्या बरोबरच्या बायकांनी जर सुधा मूर्तीला ओळखलं नाही तर आपण काय ओळखू शकतो त्यांना. आपण तर काहीच नाही ओळखणार आपलं. आणि तेवढं ओळखायला आपले डोळे तरी तेवढे चांगले पाहिजे ना एखाद्या व्यक्तीला ओळखायला. असं मला म्हणायचं आहे. आणि कुणी काही किती पण श्रीमंत असू द्या किंवा किती पण गरीब असू द्या, कुणी काही सोनं खात नाही, सगळेजण अन्नच खातात. तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की कुणाच्या कपड्यावरून, कुणाच्या हावभावावरनं किंवा कुणाच्या वागण्यावरनं किंवा कुणाच्या दिसण्यावरनं कधीच कुणाला जज करू नका किंवा कुणाला असं तुच्छ लेखू नका का तो गरीब आहे श्रीमंत आहे. एवढंच मला सांगायचं होतं. अजून बरंच काहीतरी बोलायचं होतं, पण काय झालं, कैवल्य उठला आणि एकदमच जे बोलायचं होतं ते डोक्यातलं माझ्या निघूनच गेलं. असं होतं, काय सांगू तुम्हाला. काहीतरी करायला लागले ना का त्याच्यामध्ये अडथळा आलाच म्हणून समजा. भरपूर काय म्हणजे असं लक्षात आणून ठेवलेलं होतं. मी काय लिहित नाही, काय नाही, जेवढं माझ्या डोक्यात असतं ना तेवढंच मी बोलते. असे माझं व्हिडिओचं म्हणजे. आणि माझं व्हिडिओ मी एकटीच करत असते, आपल्याला काय कुणी सांगत नाही, काय नाही. आणि असं हेच सांगायचं होतं मला. तर नक्की शीतलताईचा व्हिडिओ बघा तुम्ही. खूप छान शीतलताईंनी, मला नाही एवढं बोलता येत पण शीतलताईंनी खूप छान त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या शब्दामध्ये खूप छान असं सांगितलेलं आहे. नक्की शीतलताईचा खूप छान असा व्हिडिओ बघा. सुधा मूर्तीवरती बनवलेला आहे लेखिका. आणि काय झालं माहिती आहे का, तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं राहिलं
मी कर्नाटकमध्ये गेले होते, त्यांचं गाव आहे तिकडं कर्नाटकमध्ये. मग ना त्यावेळेस तिथं असं म्हणजे कोणतरी बोलत होतं, मला नक्की माहीत नाही, तिथं कोणतरी बोलत होतं की हे हा मॅडम होत्या, एक मॅडम होत्या एक. मग त्या मॅडम ना सांगत होत्या की सुधामूर्ती आहेत ना, तर वर्षातून एक दिवस ना भाजी विकायला बसतात म्हणले तिथं, आणि त्यांना कोण ओळखत नाही असं आहे ते. म्हणजे त्यांच्या त्या भागामध्ये कुठंतरी शेजारपाजारांना माहिती असणार, पण नक्की ही व्यक्ती कोण आहे हे कोणीच ओळखू शकत नाही सुधामूर्तीला, असंच म्हणावं लागेल आता. तर तिथं त्यांना कोणी ओळखलं नाही असं आहे. आणि एक दिवस असा येणार बघा, आपल्या सीताताई कवयित्री आहेत ना, त्यांचं पण असंच होणार बघा. त्यांना म्हणजे सांगते तुम्हाला, आणि खरोखर देवाने तसंच म्हणावं. म्हणजे आता तुम्हाला काय समजायचे ते समजून घ्या. तर चला बाय बाय. एवढा छोटासा माझा व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला बाय बाय सगळ्यांना.